नमस्ते, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु स्वतः हार्दिक सर. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे खरं तर हे जे परिपत्रकाबद्दल मी बोलतोय हे गेले 2-3 दिवसापूर्वी आलेले परिपत्रक आहे. त्या संदर्भात मला मेसेज पण आले की सर याच्याबद्दल व्हिडिओ बनवा. विशेष काय नाही त्याच्यामध्ये असं, पण एक लक्षात ठेवा, आतापर्यंत तुम्हाला बुलढाण्याच्या जागा आल्या दिसल्या असतील, नाशिक शहरच्या जागा आल्या दिसल्या असतील, नवी मुंबईच्या जागा दिसल्या असतील, इव्हन मुंबई शहरच्या सुद्धा जागा दिसल्या असतील, सोलापूरच्या जागा दिसल्या असतील. मात्र आता हे जे परिपत्रक आहे बाळांनो, जे लोक म्हणतात भरती होणार नाही, भरती होणार नाही, आता भरती करून फायदा नाही, आता भरती होणार नाही. अरे बाबांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, भरती होणार नाही असं नाही, भरती होणार आहे, लक्षात ठेवा. मात्र ही जी भरती होईल आत्ताची, हीच भरती बाकी मोठी होणार आहे. याच्यानंतर ना मग एवढी भरती एकदा गेली तर मग डायरेक्ट निवांत तुम्ही 2029 पर्यंत रिलॅक्स राहणार. मग आल्या तर येतील 2000-3000, कारण पुढच्या वर्षी काय मित्रांनो, कुंभमेळ्याचं आयोजन आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नाशिक या ठिकाणी. त्याच्यामुळे ते पूर्ण आर्थिक बोजा असन, मनुष्यबळ असन, सगळं व्यस्त राहते त्या ठिकाणी. ज्या राज्यामध्ये कुंभमेळा आहे त्या राज्याचं पूर्ण प्रशासन त्या ठिकाणी व्यस्त राहते. तर मित्रांनो, नवीन भरतीच्या हालचाली या जोरात चालू झालेल्या, अतिशय प्रशासकीय स्तरावरती नवीन भरतीच्या हालचाली एकदम जोरात चालू झालेल्या. सर्व घटकांची माहिती मागवली, 1 2 3 4 नाही, SRPF असन, चालक असल, पोलीस असल, आपलं ते बॅट्समन असेल, सगळ्यांच्या जागांची माहिती या ठिकाणी मागवल्याचं परिपत्रक आले. मित्रांनो, जाहिरात सुद्धा लवकरच प्रकाशित होणार आहे. लवकर म्हणजे उद्या का नाही, नोव्हेंबर, डिसेंबर, ऑक्टोबर. म्हणजेच आता जो काही वेळ लागलाय भरतीला, आता जी काही भरतीला वेळ लागला होता आत्ताचा, सेम तोच म्हणजे ह्या आत्ता जी भरती कालावधीत पूर्ण झाली, आता जी झाली लेटेस्ट भरती, त्याच कालावधीला जाहिरात, त्याच कालावधीला ग्राउंड, त्याच कालावधीला पेपर आणि तेवढाच कालावधी आत्ताच्या भरतीला लागणार आहे. विशेष म्हणजे ते पत्रक तुम्ही सर्वांनी वाचलं आहे, मात्र त्यात फार महत्वाच्या 2-3 गोष्टी त्या ज्या तुमच्या वाचून पण लक्षात आल्या नसणार आहेत, त्या आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. आणि पोलीस भरती, वनरक्षक भरती, राज्य उत्पादन शुल्क भरती, जिल्हा कोर्ट भरती, बॉम्बे हायकोर्ट भरती, सर्व भरतींसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लगेच चॅनल फॉलो करून घ्यायचं आहे. फॉलो म्हणजे सबस्क्राईब करून घ्यायचं आणि शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करायची. चला तर मग जास्त उशीर न करता आपण पाहूया आपल्या या ठिकाणचा आजचं परिपत्रक काय आहे. आपण आपल्या समोर हे परिपत्रक दिसतं आपल्याला. विद्यार्थी मित्रांनो, हे परिपत्रक काय सांगून जाते, 11/6 परिपत्रक आहे, म्हणजे आत्ताचं परिपत्रक आहे मित्रांनो, गेल्या 4-5-7 दिवसापूर्वीचं परिपत्रक आहे. मात्र ते आपल्याकडे थोडंसं उशीर आलं, आपल्याकडे म्हणजे सर्वांकडेच लक्षामध्ये 2-3 दिवसानंतर आलं. मित्रांनो, त्यांनी काय सांगितलं एकदा समजून घ्या, थोडक्यात समजून घ्या ते काय आहे नक्की. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी सांगितले पोलीस शिपाई, चालक, पोलीस सशस्त्र, पोलीस बॅट्समन, पोलीस कारागृह, पोलीस शिपाई संवर्गात रिक्त असलेल्या पदांची माहिती पाठवण्याबाबत. आता मला एक सांगा दादांनो, त्यांनी एक शब्द वापरलाय, संवर्गात रिक्त असलेल्या पदांची माहिती पाठवण्याबाबत. रिक्त असलेल्या पदांची माहिती पाठवायची म्हणजे ते पद बिनकामाचे रिक्त होतात का? मग ते रिक्त होण्याची कारण काय आहेत? कोणाचा मृत्यू असेल, कोणाचा राजीनामा असेल, कोणाचं वय संपल्यानंतर निवृत्त असेल, किंवा कोणाची इतर काही कारण असतील. नीट समजून घ्यायच्यात काय काय सांगितले. त्यांनी पुढे सांगितले, उपरोक्त विषयास अनुसरून सर्व पोलीस घटक प्रमुखांना कळवण्यात येते की त्यांनी त्यांच्या आधिपत्याखाली दिनांक 1/1/2026 ते 31/12/2026 92, हे एक लक्षात ठेवा, या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ही एक तारीख आणि ही एक तारीख, या दोन्ही पण तारखा नीट लक्षपूर्वक ऐका आणि नीट लक्षपूर्वक लक्ष द्या. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी काय सांगितलं तुमच्या लक्षात आले असेलच. त्यांनी एक तारीख दिली का, 1/1/2026 ते 31/12/2026, म्हणजे 2026 मध्ये रिक्त होणारे सर्वच्या सर्व पद आणि 2027 मध्ये रिक्त होणारे 1/1/2027 ते 30/6/2027. का? कारण का 2027च्या पुढच्या रिक्त पदांचा त्यांनी अहवाल घेतलेला नाही. त्याच्यानंतर त्या 2027च्या मध्यंतरानंतर कुंभमेळा चालू होते, पूर्ण सगळं काही तिकडे जाणार आहे त्यावेळेस. म्हणजे त्यांनी एकदम प्रॉपर कुंभमेळ्याचं नियोजन, सगळ्या गोष्टी प्रॉपर हे करूनच त्यांनी त्या ठिकाणी मनुष्यबळांची संख्या मागवली. म्हणजे विचार करा, 26 पूर्ण म्हणजे 1.5 वर्षातल्या रिक्त पदांचा अहवाल मागवलाय. मग ही रिक्त पद कशी होणार आहेत मित्रांनो? ही रिक्त पद होण्यापाठीमागचं रिझन काय आहे तुम्ही पाहू शकता. कशा पद्धतीने रिक्त होऊ शकतात? सेवानिवृत्ती असेल, स्वेच्छा सेवानिवृत्ती असेल, प्रतिनियुक्ती असेल, पदोन्नती असेल, जिल्हा बदली असेल, झालेल्या पदांची माहिती, म्हणजे याद्वारे झालेल्या पदांची माहिती आहे ना, ही सादर करायची न चुकता. म्हणजे 11 तारखेला सांगितलेली, म्हणजे आज किती तारीख आहे? 21 तारीख आहे. म्हणजे न चुकता न चुकता सादर करायची. म्हणजेच काय, तर ती सादर झालेली असणार आहे लक्षामध्ये. त्यानंतर त्यांनी बघा एकूण रिक्त पदे, उदाहरणार्थ नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असतील, मयत सेवेत असताना अपघाती म्हणा किंवा दुःखद म्हणा निधन झालं असेल कोणाचं, त्या जागा रिक्त झाल्या असतील, बडतर्फ करण्यात आला असेल,
कोणाला लाचलुचपत खात्याकडून बडतर्फ करण्यात आलं असेल, भरतीसाठी राखीव असलेले पदं वगळून व इतर तत्सम कारणास्तव काही रिक्त झाले असतील. म्हणजे एकूण रिक्त पदे तुम्हाला सांगायचे, बरं ते रिक्त पदं किती सांगायचे तुम्हाला, 1/6/11 म्हणजे 2026 पूर्ण आणि 2027 सुद्धा पूर्ण. आलं लक्षामध्ये. म्हणजे अशा पद्धतीने दादांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो, खूप महत्वाचं हे परिपत्रक आहे. या परिपत्रकाचा अर्थ समजून घ्या. त्यानंतर एकूण पदांच्या 10% पदे हे राज्य राखीव पोलीस बलाकरता राखीव ठेवायचे. म्हणजे जर सपोज 1000 जागा असतील तर 100 पदं एसआरपीएफला, म्हणजे चालक फिलक सगळे धरून एसआरपीएफला ठेवायचे. ओके. अशा पद्धतीचे हे परिपत्रक मित्रांनो अतिशय महत्वाचं परिपत्रक होतं. आपल्याला वाटलं का ह्या परिपत्रकाचा काही अर्थ नाही, मात्र म्हणजे लक्षात ठेवा, मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चालू झालेले मित्रांनो, काय चालू झालेले, मोठ्या प्रमाणात म्हणजे प्रशासकीय हालचाली पोलीस भरतीचे चालू झालेले आहे. आणि 1.5 वर्षाच्या रिक्त जागांचा जर अभ्यास केला तर मुंबई सारख्या ठिकाणी जर 3-3.5 जागा असू शकतात, तर साहजिक आहे इतर ठिकाणी खूप जास्त जागा असण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे सर्वांनी तयारी करा, जोरदार तयारी करा, मस्तपैकी तयारी करा. आणि पोलीस भरती करणाऱ्या माझ्या नवीन विद्यार्थ्यांसाठी एक पुस्तक सांगतो बाळांनो. तुम्ही सतत विचारत असता का सर पुस्तक, आता आगामी काळात झालेल्या प्रश्नपत्रिका पण बरेच जण पाहतात, मग त्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सगळ्या एका ठिकाणी मिळतील मित्रांनो, पुढे मिळतील. आणि मित्रांनो पहा, महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं पुस्तक आहे बघा बाळांनो, आणि उशिरा आलेलं पुस्तक आहे. तुम्ही म्हणशाल उशिरा म्हणजे, दादांनो ज्यावेळेस पेपर झाले 15 मार्चला पेपर झाला, लगेच 16 आणि 17 मार्चला लोकांचे पुस्तक आले. त्याचा प्रॉब्लेम असा झाला, त्याच्यामध्ये थोडी अचूकता कमी दिसल्या, प्रश्नांचे प्रॉब्लेम दिसले. मात्र हे पुस्तक आता लेटेस्ट आले, म्हणजे 15 मार्च ते 24 मे लास्ट पेपर, सगळे पेपर यामध्ये दिलेले. त्यांनी आवृत्ती आहे 2026 ची विद्यार्थी मित्रांनो, आत्ताची लेटेस्ट आवृत्ती आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये झालेल्या 88 प्रश्नपत्रिका संच. मग त्या 88 काय मित्रांनो, तुमचे पोलीस शिपाईच्या 42, राज्य राखीव पोलीस एसआरपीएफच्या 15, वाहन चालक शिपाईच्या 16, लो मार्ग पोलीसच्या 4, पोलीस बँडमनच्या 7, एवढ्या प्रश्नपत्रिका आहेत. त्याचबरोबर कारागृहाच्या 4. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, या सगळ्या प्रश्नपत्रिका अंतिम उत्तर सूचीनुसार आहे, फायनल आन्सर नुसार. त्याच्यामुळे अचूकता म्हणजे अचूकताच असणार आहे, उत्तराची गडबड नसणार आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड म्हणजे अचूकता असते, तुम्हाला पण माहिती आहे. आमचे मित्र विठ्ठल नागनाथ राऊत सर यांचं हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं पुस्तक आहे. नक्की खरेदी करा मित्रांनो आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती. आणि जर काही विद्यार्थ्यांना अडचणी असेल, ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर 90-28-96-75-47 आणि 78-88-00-55-54 या नंबरवरती संपर्क करून सुद्धा तुम्ही विद्यार्थी मित्रांच्या ठिकाणी पुस्तक खरेदी करू शकता. खूप सुंदर असं पुस्तक आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड. ओके. पद्धतीने आपण आता मुंबई पोलीस भरती असेल, महाराष्ट्र पोलीस भरती असेल, सगळ्या भरती संदर्भातल्या अपडेट्स आपण या ठिकाणी जाणून घेतले किंवा पाहिल्या. खूप महत्वाच्या अपडेट्स होत्या का ज्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आता पाहिलेल्या आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये भरतीची जाहिरातीची शक्यता आहे. त्याचबरोबर वयवाढीसाठी सुद्धा विद्यार्थ्यांचा संघर्ष होतोय. उद्या 22 जून पासून महाराष्ट्रातील आझाद मैदान या ठिकाणी वयवाढ होत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा सर्व विद्यार्थी मित्रांनी वयवाढीसाठी हजर राहा. कारण की मोठ्या प्रमाणात जर तुमची संख्या असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वयवाढ मिळणार आहे. आणि जर वयवाढ 35 वर्ष, 33 वर्षहून 38 वर्ष झाली, 5 वर्ष वयवाढ मिळेल. तुम्ही विचार करा, तुम्हाला अजून कमीत कमी 2-3 भरत्या देता येणार आहे. त्याच्यामुळे नवीन भरतीच्या सुद्धा हालचाली जोरात चालू झाल्याने जर वयवाढ भेटली तर ती वयवाढ आगामी येणार नवीन भरतीला असणार आहे. सर्व घटकांची माहिती मागवलेली आहे, म्हणजे सर्व घटकांची माहिती मागवायला सुरुवात केली म्हणजेच नोकर भरती ही आता या ठिकाणी लवकर होणार आहे, त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही. आलं लक्षामध्ये. चालेल मित्रांनो, भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन, नवीन अपडेटेड व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट तुम्हाला घर बसल्या मोफत मिळत जाईल. ओके, ठीक आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो. चला भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.